हालेलुया हालेलुया प्रभू प्रभू उठला आहे प्रभू उठला आहे हालेलुया। ज्यावेळेस दोन शिष्य अम्माऊस गावाकडे निघाले होते त्यावेळेस ते निराश होते। त्यांना काही स्त्रियांनी सांगितलं की प्रभू उठला आहे, तो जिवंत झालेला, परंतु त्यांना ते गोष्ट काही बरी वाटली, त्यांनी विश्वास काही ठेवला, कारण निराशेने त्यांच्यावर फार राज्य केलं होतं। कधी कधी आमच्या जीवनामध्ये समस्या अडचणी प्रश्न येतात, ते एवढे मोठे होतात की आम्ही विसरून जातो की येशू जिवंत आहे। आता समस्या मोठी आहे का येशू जिवंत मोठा आहे? आणि म्हणून आम्ही विश्वास ठेवला पाहिजे की येशू जिवंत। पण हे दोघं जण गेले, वाटेवर जात असताना बऱ्याच गप्पा त्यांनी मारल्या, बरेच रेफरन्सेस त्यांनी काढले। अशा अनेक लोक आहेत की निराशेकडे जातात, निगेटिव्ह त्यांच्या मनामध्ये असतं, फेल्युअर असतं, अपयश असतं, पण वचन मात्र पाठ असतात। लक्षात ठेव किती विरोधाभास की अम्माऊसकडे चालले आणि एकमेकाशी वचनातून बोलतात, एकमेकांना समजावून सांगतात, स्वतः कसं लिहिले, संदेशात असं लिहिलेलं आहे। काही स्त्रिया सकाळी सकाळी असं सांगत होता की येशू उठलेला आहे, तो मेला नाही, तो जिवंत आहे, पण चाललेत कुठे? अम्माऊस। आणि म्हणून प्रियाला मला सांगू द्या की हे जे लोक अम्माऊसकडे जात होते त्यांची काळजी मात्र येशू ख्रिस्ताने घेतली। एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांची काळजी घेणारा सेनाधीश परमेश्वर। आम्ही पक्षपात, तो तसा आहे, तो तसा आहे, तो काही देवाच्या लायकीचा नाही, तो काही प्रार्थनेच्या लायकीचा नाही, चर्चला येण्याच्या लायकीचा नाही, वगैरे वगैरे ठरवतो, पण देव तसं ठरवत नाही। देव सर्वांवर प्रेम करतो, जे टाकलेले आहेत त्यांच्यावर तो प्रेम करतो, जे मागे गेलेले आहेत त्यांच्यावर तो प्रेम करतो। हे मागे गेलेले आहेत, त्यामुळे विश्वासात मागे गेल्या कारणाने ते अम्माऊसकडे झाले, तरी त्यांनी विश्वास ठेवला नाही, ते त्याच्याशी पण गप्पा मारत होते। त्यांना कळलंच नाही काय येशू, आणि तो त्यांना विचारतो तुम्ही काय म्हणता? तरच म्हटलं एकच व्यक्ती असा आहे या इस्रायलामध्ये की ज्याला काय घडलं ते ठाऊक नाही। एकच व्यक्ती असा आहे, आम्हाला सगळं ठाऊक आहे, आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, पण ते येशूला काही ठाऊक नाही, असं त्याचं म्हणणं की एकच असा व्यक्ती आहे की इस्रायलात काय घडलं ते ठाऊक नाही। किती इन्सल्टिंग होतो ना येशू ख्रिस्ताला, जे त्याच्याविषयीच लोक चर्चा करतात, त्याच्याविषयीच घडलेलं आहे, आणि त्यालाच ते लोक म्हणतात तुला काही ठाऊक नाही, आम्हाला सगळं ठाऊक। आणि पुष्कळला असा जो फाजील विश्वास म्हणा, जगावरचा विश्वास म्हणा, पैशावरचा विश्वास म्हणा, या गोष्टीमुळे लोक येशू ख्रिस्ताला तुच्छ लेखतात आणि मान सन्मान प्रतिष्ठा स्थान पद या गोष्टीला मोठं स्थान देतात आणि त्यांना देवाच्या गोष्टी शुल्लक वाटायला, तुच्छ वाटायला। हालेलुया। या जगाच्या निर्माण करण्याचा केवढा मोठा अपमान, पण त्यांनी सोसला आणि तो त्या संधी चालला। त्यावेळेस संध्या, आता मी त्याच्यानंतर पुन्हा बोलणार आहे काय विषय त्याच्या संबंधी काही आम्हाला जे प्रभू देवाचा आत्मा आमच्याशी बोलतो, पण तू एक गोष्ट मला सांगायची की ज्या येशू ख्रिस्त त्यांना प्रगट झाला, जेवणाच्या वेळेस भाकर बोलत असताना त्याने प्रगट झाला, त्यावेळेस ते लागलीच रात्रीच्या रात्री माघारी। प्रियानं मला सांगताय की निराशेकडे सगळे जातात, पण आनंदाची गोष्ट आहे की धन्य ते लोक माघारी फिरतात। चुका सगळ्यांकडे होतात, पण धन्य ते लोक देवाचा आवाज ऐकून मागे फिरतात, देवाकडे फिरतात। अनेक लोक पराची जीवन जगत आहेत, निराशेचं जीवन जगत आहे, दुःखाचं जीवन जगत आहे, विरोधाचं जीवन जगत आहे। त्यामुळे जगातली तुझा आसरा शोधत नाही की तो मला मदत करील, तो मला मदत करील, तो मदत सहाय्य करील। त्याला एकच माहित आहे, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येतं? आकाश व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर मला सहाय्य। पण माझं लक्ष आज कोणाकडे, माझी निराशा कोण घालवणार आहे?
माझं दुःख कोण घालवणार आहे, माझं अपयश कोण घालवणार आहे? फक्त आणि फक्त आणि फक्त येशू ख्रिस्त. हालेलुया. त्याच्याशिवाय ते कोणी नाही. आणि त्यावेळेस ते माघारी फिरले तेव्हा इतर शिष्य जे बसले होते विचार करत होते, त्यांच्यात हे दोघं जाऊन मिसळले. कधी कधी पक्षांमधले 2-4 असे उडताना भटकतात ना, त्याचे भटकत भटकत लांब जातात आणि आळूच पुन्हा कळपामध्ये. तसं या 2 लोक, क्लोपा आणि इतर शिष्य, ते ज्या भटकलेले होते अम्माऊसकडे, त्यास ते पुन्हा आपल्या कळपामध्ये आले. हालेलुया. आपल्या कळपामध्ये आले आणि ते एकमेकांना म्हणतात की खरोखर प्रभू उठला आहे. तेव्हा ते म्हणतात की खरोखर प्रभू उठला. का बरं म्हणतात माहिती आहे का? त्यांनी प्रभूला पाहिलंय. किती लोकांनी प्रभूला पाहिलं? तुम्ही म्हणू शकता की खरोखर तो उठला, नाही तर पाठ केलं सारखं. तो पुष्कळ लोक म्हणतात. माझ्यापेक्षा मोठी बहीण होते, हा खोडकर होते. आता सांगत आहे काय म्हणायचं, तो संशय सांगूनच की अशी म्हटली, ती तिची बाई तिला म्हटली, बोर्डिंगमध्ये होती, प्रभू उठला. ही तुला काय म्हणते माहिती का? शंका वाटते. असे काही ख्रिस्ती लोक आहेत, असे काही ख्रिस्ती लोक. तुम्ही यासाठी म्हणा की तो तुम्हाला दिसलेला. हालेलुया. काहींना शिकवल्यामुळे ते म्हणतात की असं म्हणा प्रभू उठलाय, खरोखर उठलाय. परंतु मला सांगा की यासाठी म्हणा खरं येशू तुम्हाला भेटलेला, येशू तुमच्या जीवनामध्ये. आता यावेळेस आपण वचन वाचूया आणि मत्ती लूका सुसमाचार 24 अध्याय 1पासून 12. शब्बात दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या. आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेला सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आले. तो कबरेवरून धूळ लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. त्या आत गेल्यावर त्यास प्रभूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यास भ्रांती पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे लावलेले 2 पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे भूमीकडे केली असता ते त्यास म्हणाले, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो इथे नाही पण उठला आहे. तो गालिलात असता त्याने तुम्हास काय सांगितले त्याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापीजनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खेळण्यात यावे व 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. तेव्हा त्यास त्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 शिष्य व बाकीच्या सर्वांस हे सगळे वर्तमान सांगितले. त्या मग्दलिया मरिया, योहान्ना व याकोबाची आई मरिया अशा होत्या. त्याचबरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनीही वर्तमान पेशव्यास सांगितले. परंतु हे वर्तमान त्यास गप्प असे वाटले व त्यांनी त्याचे खरे मानले नाही. तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेले व ओनवे होऊन त्याने आत पाहिले. तो केवळ प्रेतवस्त्रे त्याला दिसले. तेव्हा झालेल्या गोष्टींविषयी आश्चर्य करीत तो आपल्या घरी गेला. आमेन. देवांनी आमच्यासाठी आशीर्वादित. प्रियानो, अतिशय महत्वाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तुमच्या आणि माझ्या विश्वासाचा खांब आहे कणा. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. प्रियानो, मला सांगा की येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला नसता तर इतर सर्व जे मृत धर्म आहे त्याच्यामध्ये काही अर्थ नाही, त्याच्यामध्ये तो गणला गेला असता. परंतु आज ख्रिस्ती जीवनातील विश्वासाचा कणा हा आहे की येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला आणि पुन्हा उठला. आणि यावर विश्वास आजही मंडळी वाढत आहे, कारण येशू जिवंत आहे. एखाद्या बेथलेहमात जन्म घेतलेल्या, गायीच्या गोठ्यात जन्म घेतलेल्या त्या ख्रिस्तानं जग व्यापलेलं आहे, कारण येशू जिवंत आहे. आणि हे चिन्ह आहे, हे सोपं चिन्ह आहे. एखाद्या गोष्टीचं, एखाद्या व्यक्तीचं महत्व जर समजावून घ्यायचं असेल तर फॅक्ट ओळखली पाहिजे. काय घडतंय नेमकं? तर येशू ख्रिस्ताचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात गाजवलं जाईल असं जी गोष्ट त्याने शिष्यांना सांगितली होती ती गोष्ट आज मी पाहतो की जगातल्या प्रत्येक राष्ट्रामध्ये ख्रिस्त गाजवला जातो आणि प्रत्येक जण त्याला ओळखत. प्रियानो, मला सांगू द्या की या काही स्त्रिया, मरियम,
मरिया मगदलिया, त्यानंतर येशूची आई मरिया आणि आणखी काही स्त्रिया येशूला पाहण्यासाठी चालल्या आणि जाताना त्यांनी तयारी केली. तयारी कसली केली? ती सुगंधी द्रव्य नेलं. किती धार्मिक आहेत ना, जाताना सुगंधी द्रव्य कशासाठी? त्याला लावण्यासाठी. पण येशू मेलाय काय? जिवंत आहे आलं. तसंच मला सांगतोय की सुगंधित द्रव्य म्हणजे धार्मिकता मनुष्याजवळ असते, परंतु येशू ख्रिस्त मेलेला आहे यावर जास्त विश्वास होता, तो पुनरुत्थित झाला यापेक्षा. तर मला सांगतोय की प्रत्येक गोष्टीची उकल झालेली आहे, उत्तर मिळालेलं आहे. याच तयारी आम्ही देवाकडे गेलं पाहिजे. अनेक लोक मनामध्ये नकारात्मक भावना असतात, अशक्य वाटणारी गोष्ट असते, त्यांचे स्वतःचा काही अनुभव असतो आणि त्यामुळे एका निराशेमध्ये असतात. पण चर्चला मध्ये जातात कशाला? त्या प्रेताला सुगंधित द्रव्य लावायचं आणि घरी निघून जायचं. परत पुढच्या रविवारी यायचं, सुगंधित द्रव्य लावायचं, घरी निघून जायचं. परंतु मला सांगू द्या, या गोष्टीपेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की येशू ख्रिस्त जिवंत झाला, येशू ख्रिस्त उठला असं म्हटलंय बायबलमध्ये. मोठा भूमिकंप झाला आणि मला सांगताय काय दूत त्या ठिकाणी त्यांनी धोंड लोटली, त्यावर ते बसले आणि त्यांनी त्यावेळेस त्या लोकांना सांगितलं की तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करा. आता तो मला प्रभूंना मला सांगितलेच आहे आणि आम्हाला माहित आहे की येशू ख्रिस्त जिवंत आहे आणि कोणत्याही गोष्टीमध्ये तो आम्हाला सापडणार नाही, तर जिवंत गोष्टीमध्ये सापडणार. म्हणजे उपासना कशी पाहिजे? तरच येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. मेलेली नको, मरगलेली नको, आळसाने नको. आत्म्याने खरेपणाने ज्या ठिकाणी उपासना होते तो जिवंतपणा. वचनामध्ये ज्या सगळी वचन आम्हाला लागू करतो. अनेक लोक वचन वाचतात पण विश्वासाला वचन लागूकरण करून घेतो. वचन तो स्वीकारतो, तो जिवंतपणा. स्वतः सांगितली जाते, लोकांना ख्रिस्ताकडे आणलं जातं, घोषणा केली जाते, जे जयकार होतो, जिवंतपणा. त्याच्याच प्रमाणे येशू ख्रिस्त. पण अनेक लोक धार्मिक क्षेत्रामध्ये, धार्मिक ठिकाणामध्ये किंवा प्रार्थनेच्या ठिकाणामध्ये, चर्चमध्ये जातात, ते केवळ ते येशूला सुगंधित त्याच्या बॉडीला सुगंधित लावावं आणि घरी निघून जावं. अशा प्रकारची लिमिटेड धार्मिकता, मर्यादित धार्मिकता. तो आज मला याचं खंडन करायचं आहे आणि देवाची माझ्या संबंधी काय इच्छा आहे, उत्तम ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय, ती मी समजावली आली आणि प्रभूच्या मागे आम्ही चाललो. त्याला माझ्यापासून जी उपासना आली ती आम्ही त्याला द्यावी. आणि प्रियानं मला सांगू द्या की येशू ख्रिस्त उठला. काही स्त्रिया तयारीने गेल्या, पण ही तयारी येशू ख्रिस्ताच्या जिवंत येशू ख्रिस्ताच्या स्वागतासाठी नाही. ही तयारी मृत येशू ख्रिस्ताच्या शरीराला सुगंधी द्रव्य लावण्यासाठी. दोन्हीकडे तयारी, दोन्ही तयारी. येशू ख्रिस्त मेलेला आहे, त्याच्या शरीराला सुगंधी द्रव्य लावावं, ही एक तयारी आहे. पण खरी तयारी ती आहे येशू ख्रिस्त जिवंत आहे आणि मला त्याचं स्वागत केलं पाहिजे. दुसरी गोष्ट मला सांगूया, महत्वाची गोष्ट, पुनरुत्थान. पुनरुत्थान हे सेलिब्रेशनचं सण नाही, उत्सवाचा सण नाही. तर मला सांगू द्या की त्या ठिकाणी तू म्हणतो, आपण वाचाय ते वचन मत्ती सुसमाचार 28 मत्ती 28. तो तेथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या प्रभू निजला होता. बरं ते का या पुढे प्रभू निजला होता ते हे स्थळ पहा. या पहा आणि लवकर जाऊ का घरी जे सुटलं. तर मला सांगताय की घरी न जाता लोकांना सुवार्ता सांगायचा. हा सुवार्तेचा. या पहा, लवकर जा आणि शिष्यास सांगा
हा तो दिवस. अनेक लोकांना वाटतं की जायचं चर्चला, मस्त वचन वाचायची, एकमेकाला प्रेझलॉड करायचं, घरी जायची, बिर्याणी खायची, संध्याकाळी मस्त झोपतो. हा तो सण नाही. या ठिकाणी येशू ख्रिस्ताचे जे पुनरुत्थान आहे तो म्हणतो या, पहा, जा आणि सांगा. 4 गोष्टी लक्षात ठेवा. टिळकांची चतुसृष्टी काय म्हणतात ओळखण्याची चतुसूत्री, त्याप्रमाणे मला सांगताय की ख्रिस्ताची चतुसूत्री आहे. या, पहा, जा. आता सगळ्यांनी म्हणा, पाठ झाली का बोल काय? या. एवढं कळलं ना, येशू ख्रिस्त जिवंत आहे हे तुम्हाला कळलं नाही. हे सेलिब्रेशन साठी नाहीये, चला खा पी मजा करा, याच्यासाठी ख्रिस्त नाही उठलेला नाही. किंवा देवाला हे दाखवायचं रे, पहा मी माझ्या, त्याला त्याची ताकद दाखवायची नाही बरं का देवाला. पहा मी माझ्या पुत्राला कसा जिवंतातून उठवतो. त्याला काय पण नाही तुम्हाला दाखवायचं, आपला पुत्र कसा उठलाय ते दाखवायचं. तो यासाठी मुलाला उठवतो की तुम्ही जाऊन सर्व सृष्टीला सुवार्ताची घोषणा. हालेलुया. देवाचा जो अर्थ आहे, वचनाचा जो अर्थ आहे तो हा आहे की सर्व सृष्टीला सुवार्ताची घोषणा. सांगा, सर्वांना सांगा, शेजारच्याला सांगा. मला सांगताय की जे लोक दुःखी, कष्टी, त्रासलेले, छळलेले, अपमानात, केवळ आपल्याच सेलिब्रेशन करण्यासाठी किंवा आपल्याला उंच करण्यासाठी किंवा त्या सणाच्या द्वारे रिलेशन जपण्यासाठी नाही, तर येशू ख्रिस्त यासाठी उठवला गेला की त्याने त्याला त्याची पॉवर नव्हती तुम्हाला दाखवायची. तुम्ही पॉवर आहे म्हणून तो पॉवरफुल आहे का? अरे तर मला तुम्हाला सांगू द्या की देवाला आपलं सामर्थ्य तुम्हाला दाखवायचंय की मी किती पॉवरफुल आहे हे दाखवण्यासाठी त्याने येशू ख्रिस्ताला जिवंत केलं नाही, तर तुम्हाला एक काम दिलेलं आहे, जाऊन सर्व सृष्टीला सुवार्ताची घोषणा करा, त्याला शिष्य करा, पित्याच्या पुत्राच्या पवित्र नावाने त्याला बाप्तिस्म. हालेलुया. तर मला तुम्हाला सांगायचं हे की आम्ही देवाला पॉवरफुल, काय पॉवरफुल आहे म्हणजे तो का पॉवरफुल आहे? तो पॉवरफुल आहेच. तुम्ही म्हटला नाही, म्हटला तरी काही गरज नाहीये. तुम्ही म्हणताय म्हणून नको आहे, तर मुळातच पॉवरफुल आहे, सामर्थ्याने बरे. तो काय तुम्हाला दाखवणार आहे? मी कसा माझ्या मुलाला उठवतो पा, तो यासाठी उठवतो की तुमच्या पापाची क्षमा झालेली आहे आणि सर्व सृष्टीला घोषणा करा आणि सांगा की येशू ख्रिस्त जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की हे जे करणं आहे तो ईस्टर किंवा पुनरुत्थान साजरा करा. हालेलुया. पुष्कळ लोक म्हणतात की ईस्टरचा देव कसा तरी तो दाखवतात हे व्हॉट्सअपवर. माझ्या एक मुलाचा वाढदिवस नातवाचा जन्म ईस्टरच्या दिवशी झाला, मग मी ईस्टरच्या दिवशी त्याचा वाढदिवस साजरा करतो का? माझ्या प्रभूचा पुनरुत्थान साधला. म्हणून मलाच म्हणलं की हे सगळं मेंटल भावना, मानसिक. तुम्ही काय पण ठरवताय ही तारीख म्हणायची आहे ठीक आहे. अहो वर्षाच्या 365 दिवसामध्ये रोज कोणीतरी मेले आणि कोणतरी जिवंत, मग त्याचा दिवस तुम्ही साजरा करतो. मला सांगलं की देव आत्मा आहे, त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने तो खरेपणे. मला सांगलं की रिलिजनच्या द्वारे तर आत्म्याने सत्याने. अनेक लोक धर्मात असं म्हटलं, धर्मात असं म्हटलं. आता काही मी स्मशानभूमीत जातो प्रेत केलं, तर काहीला असे लोक कधी चर्चला नसतात पण त्या दिवशी स्मशानाला असतात. मग ते त्यांना फार ज्ञान असतं बरं का. मग ते काय म्हणतात, ते डोकं तिकडं ठेवा आणि पाय तिकडं ठेवा. कशाला ठेवू? काय लॉजिक आहे? असं लिहिलंय ते बाबांमध्ये, तिकडं डोकं ठेवा तिकडं पाय ठेवा. या प्रकारच्या अनेक गोष्टी कृती लोकांमध्ये आहे. तर मला सांगताय की
की या गोष्टी आम्हाला टाळायच्या आहेत आणि आत्म्याने व खरेपणाने देवाची उपासना करायची, सत्यामध्ये देवाची उपासना करायची. मला जाऊन त्या पुष्कळशा स्त्रिया त्या सुगंधी द्रव्य घेऊन त्याला गेल्या, सामोरे गेल्या, पण मनामध्ये होता येशू मेला. तर त्या सुगंधी द्रव्य येशूच्या बॉडीला लावायला गेले, त्या चालल्या चर्चला चालल्या, येशू मेला. चर्चला यासाठी जा, येशू ख्रिस्त पुन्हा उठलेला, येशू ख्रिस्त जिवंत. तर या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. मनसोडे जरा मधल्या 2-3 दिवसामध्ये या, आमचे काय प्रॉब्लेम आहे तो जरा शोधून कधीतरी नको. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, वचनाला डिस्टर्ब केलं ना मला भयंकर असं वाईट वाटतं, चीड पण येते, पण मी चीड दाखवत नाही. मी काय करणार चीड? आम्ही आधीच मेलेले, आता काय कोण मला मारणार? पण मला वाईट वाटतं की तुम्ही देवाच्या कार्याला सपोर्ट करा, खेचू नका. सपोर्ट सुरुवातीला सपोर्ट करा, आणि ही तुमची आध्यात्मिक सवय. तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की मनामध्ये हा विश्वास पाहिजे की मी ज्याची उपासना करतो तो मेलेला नाही, तो जिवंत. म्हणून तो म्हणतो की काय योहान 4 मध्ये शंभरोडीसीला, तुम्ही ज्याची उपासना करता तो तुम्हाला ठाऊक नाही, पण मी ज्याची उपासना करतो, आम्ही ज्याची उपासना करतो तो मात्र आम्हाला ठाऊक आहे. काय ठाऊक आहे? येशू जिवंत आहे. बाकी कोणाला ज्याची उपासना करता तो कुठे आहे विचारा, कोणाला पण तुम्ही ज्याची उपासना करता तो कुठे आहे? काहीच उत्तर पाहिजे. काय म्हणतात की पाण्यात डुबवला, काय म्हणतात असं केलं, काय म्हणतात असं केलं, काय म्हणतात तसं केलं. पण मला समजा की येशू ख्रिस्त सत्य आहे आणि तो मरणावर विजयी झाला आणि तो जिवंत झालेला आला. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, या स्त्रियांना देवा प्रभू येशू ख्रिस्ताने आगाऊच सांगितलं होतं की मनुष्याचा पुत्र धरून देण्यात यावा, त्याला मारण्यात यावं, त्याला पुरण्यात यावं, त्याने पुन्हा उठावं. सांगितलं की नाही? मग का प्रेताला ते सुगंधी द्रव्य लावायला चाललेले आहे? का प्रेताला ते सुगंधी द्रव्य लावायला चाललेले आहे? कारण ते विसरल्या, जे येशूने सांगितलं त्या विसरल्या. तर मला तुम्हाला सांगते की अनेक लोक आज काय वचन झालं उद्या विसरलं, आणि विस्मरण ही फार भयंकर गोष्ट आहे. फार वाईट ख्रिस्ती जीवन आहे, फेल्युअर पराजित ख्रिस्ती जीवन आहे की देवाची अभिवचनं विसरतात. हालेलुया. एक पराजित ख्रिस्ती जीवन आहे. तर तुम्हाला सांगते वाईट दुःखी ख्रिस्ती जीवन आहे की जे देवाचं वचन विसरतात. देवाला जे जे सांगितलं ते आठवणीत ठेवत नाही, ही गोष्ट फार कधी नाही. आता मला सांगता की विस्मरण हा तर आमचा स्वभाव आहे, पण तरी आपण प्रार्थना केली पाहिजे, प्रभू हे वचन विसरू देऊ नको, हे मला आठवू दे. तर किती वेळा प्रार्थना करतो, पण मला विसर त्याचा फार सध्या प्रॉब्लेम झालाय. जसा मी आजारात पडून बाहेर आलो तसं. पण मला एकदम असं वाटतं हा प्रॉब्लेम देवच सोडवणार, आणि देवाला सकाळ दुपार संध्याकाळ होतो, देवा मला आठवू दे, देवा मला आठवू दे. हे मी माझी खंत कधी संजू सुहास आणि स्मिता यांना सुद्धा सांगितली की मला फार वाईट वाटतं. हे फार दुःखित जीवन आहे, पराचित जीवन आहे की जे लोक देवाचं अभिवचन आठवतात. अब्रामाने अभिवचन लक्षात ठेवलं आणि सर्व जगाला त्याने हरवलं. लक्षात ठेवलं त्याने, आपल्या स्वतःला लक्षात ठेवलं नाही, आपल्या बायकोला लक्षात ठेवलं नाही, शेताला लक्षात ठेवलं नाही, पण जे अभिवचन प्रभूने त्याला दिलं होतं त्यावर त्याचं लक्ष होतं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की तुम्हाला प्रत्येकाला शास्त्र वाचन करत असताना देवाच्या आत्म्याकडून जे वचन तुम्हाला मिळालं ते लक्षात ठेवा. कधी कधी आम्ही विसरावं म्हणून यासाठी परिस्थिती प्रयत्न करते,
परंतु मला सांगतं की तरी पुन्हा आठवा की देवाने मला काय अभिवचन दिले। या ठिकाणी संसाराची चिंता, काळजा, स्वार्थ, मीपणा, बाह्यकारी गोष्टी यामुळे मनुष्य देवाचं अभिवचन विसरतो। संसारिक चिंता, मीपणा, स्वार्थ, मला सांगतं की आपल्या स्वतःला उंच करण्याचा स्वभाव, या सगळ्या गोष्टीमुळे मनुष्य देवाचं वचन विसरतो। परंतु मला सांगतं की या सगळ्यांपासून तुम्हाला काही लाभ नाही जो लाभ देवाच्या वचनापासून मनुष्याला मिळणार, वचन त्याला मिळणार। आणि म्हणून मी प्रत्येकाने देवाच्या वचनावर विश्वास दिला। आम्हाला माहिती आहे की लूक सुसमाचार 24 अध्याय 6 वचन त्या ठिकाणी म्हणतात, तो येथे नाही तर उठला आहे, तो गल्ल्यात होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा। याची आठवण करा। पेत्राच्या पत्रात सांगितलं की कित्येक लोकांना आपल्या पापाचा विसर, पापाचा पश्चाताप झाल्याचा विसर पडलेला आहे, पश्चातापाचा विसर पडलेला आहे। आणि इथं म्हणतो की तुम्ही आठवण करा। तर मला सांगतोय की मनुष्य स्वभाव आहे की त्याला तो विसरू शकतो, तो विसरतो। म्हणूनच आपल्या स्वतःला आठवण करून दिली पाहिजे, येशू ख्रिस्त मेलेला नाही, जिवंत देव आहे। येशू ख्रिस्त मला विजयी करायला समर्थ देव। येशू ख्रिस्त माझ्या बरोबर आहे, ही आठवण आम्हाला नेहमी झाली पाहिजे। हालेलुया। पेत्राच्या पत्रात म्हटलेलं आहे पहिल्या अध्यायामध्ये की मनुष्याला आपल्या पापाचा पश्चाताप केल्याचा विसर पडेल। ज्या लोकांना पश्चातापाचा विसर पडतो त्यांच्यातून पुन्हा जुन्या गोष्टी घडायला लागतात। हॅलो, प्रेज लॉर्ड। ज्या मनुष्याला पश्चाताप केल्याचा विसर पडतो, अंडरलाईन, त्याच्या जीवनामध्ये जुन्या गोष्टी परत यायला लागतात। त्यामुळे ते त्याला माघारी देतात, निराश करतात। त्याची अवस्था त्या स्त्रीसारखी होते, या मरियेसारखी, मगदलियासारखी, मरिया 80च्या मरिया, सुगंधी तेल घेऊन तर चर्चला चालले, पण कशासाठी? येशूच्या वस्त्राला लावण्यासाठी, त्या मृत वस्त्राला। तर मला समजतं की नेहमीच आपल्या स्वतःला पिंच, चिमटा घेतला पाहिजे। हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर। मला सांगू द्या की आमच्या या देहाच्या युद्धामध्ये जे वचन आमच्याजवळ तलवारी दाखल आहे, त्या वचनाच्या द्वारे देहावर आम्ही हल्ले करतो आणि देहाला कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो। आपल्या विचारांना, जगीपणाला कंट्रोलमध्ये आम्ही आणतो, कारण मला देवाचं वचन माहिती आहे। अनेक वेळा येशू ख्रिस्ताच्या आम्ही विसरतो, याचं कारण एकच आहे, आम्ही वाईट आठवणी लक्षात ठेवतो। का विसरतो मी तुम्हाला सांगतो। मनुष्य देवाचं अभिवचन का विसरतो? कारण वचन लक्षात ठेवायच्या ऐवजी वाईट आठवणी लक्षात ठेवतो, वाईट आठवण। आणि वाईट आठवणी विसरण्यास कारण तो सहभागीतेत राहत नाही, प्रार्थनेत राहत नाही, स्तुती राहत नाही, हालेलुया, आराधना करू शकत। मी पुन्हा सांगतो, मनुष्याला आपल्या पापाचा विसर तेव्हा पडतो जास्त जुन्या गोष्टी लक्षात येतात। ज्या गोष्टीची देवाने मला क्षमा केली त्या पुन्हा आमच्यावर हवी का होतात, आमच्यावर प्रभावी का ठरतात? हालेलुया। कारण आम्ही जुन्या आठवणी डोक्यात ठेवलेल्या आहेत, चांगल्या नाही ठेवल्या, जुन्या वाईट, आणि त्याच्यामुळे मनुष्य देवापासून दूर जातो। तर मला तुम्हाला सांगते की याने आठवण करायला सांगितलेली आहे की चांगल्या गोष्टीची आठवण लक्षात ठेवा। देवाने तुझ्यासाठी काय केलं? इस्रायलासाठी तांबडा समुद्र उभारला, रानामध्ये वांडा पुरवला, चमत्कार केले, आमच्या शत्रूला देवाने पराजित केले। असं जा, लक्षात ठेवा, तुम्ही विजयी वाटचाल करणार, विजयी जीवन तुम्ही जगणार। पण ज्या ठिकाणी तुम्ही फेल्युअर झालेला त्या आठवणीमुळे तुम्ही अधिक मागे जाणार। आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो या पुनरुत्थानाच्या दिवशी की आम्हाला
चांगल्या आठवणी लक्षात ठेवायच्या, वाईट नव्हे. नाही त्याने माझं फार वाईट केलं, कशाला लक्षात ठेवतो नव्हतं. त्यांनी मला असंच केलं, त्याने मला तसंच केलं, बाबा दम के जमाने में त्याने माझ्यासाठी तसं केलं. परिणाम काय होईल? तुम्ही देवापासून तुम्ही सांगा. तुम्ही चांगल्या आठवणी ठेवा. ते ब्रदरनं फार चांगले आहे, ते सिस्टर फार चांगले आहे, माझ्या अडचणीच्या वेळेस मला उपयोगी पडले. आपोआप तुमचा विश्वास वाढेल. तुम्ही देवाच्या जवळ आणि म्हणून परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याची दयाच नका. मला तुम्हाला सांगतो की चांगल्या आठवणी जर आम्ही आमच्या मनामध्ये साठवून ठेवल्या तर आमचा विश्वास वाढवतो. इतकंच नाही, चांगल्या आठवणी लक्षात ठेवावं असा आमचा मुळीच स्वभाव आहे. आमचा स्वभाव कसा आहे? वाईट आठवणी लक्षात ठेवायच्या, चांगल्या लक्षात राहत नाही, सगळ्या वाईटच राहिल्या जन्म आहे. आता तो तारण झालंय म्हणून ठीक आहे, जरा चांगल्या चांगल्या आठवणी तुम्हाला होत. तारण झालेल्या लोकांनाच होतात. हालेलुया. तर मला सांगू द्या की ज्या वाईट आठवणी आमच्या जीवनामध्ये आहेत आणि आम्हाला त्या विसरल्या पाहिजे. आणि ज्या चांगल्या आठवणी आहेत, पवित्र आत्मा वारंवार त्याचं स्मरण आम्हाला करून देतो. कोण करून देतो? हालेलुया. त्या 4 गुढी होती, 4 ज्यास ते गेले युद्धाच्या ठिकाणी, त्यांच्या पायाचा आवाज घोड्यांच्या टापासारखा आला. शत्रू सैन्य निघून गेलं, सगळं काही रिकामं झालं. खाता 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 ते सगळे जेवत होते ना, बरेच दिवसाची उपाशी होते. 4 पोळी जेवायला लागले, खाता खाता खाता. पवित्र आत्मा एकदम म्हणाला की आज शांतपणे बसायचा दिवस नाही, तर आज सुवार्ता सांगण्याचा दिवस आहे. कोणी त्यांना जाग केलं? तुम्हाला माहिती आहे का, असा पवित्र आत्मा आम्हाला नेहमी जाग करतो. आता चर्चला येताना सुद्धा माझं उद्भट करायचं, तुम्ही जर देव आहे चांगले म्हणत कोणच लो, पण राहू. मी ज्यावेळेस निघतो ना त्यावेळेस नेमकं मला झोप लागते आणि असं वाटतं की थोडं 10 मिनिटं तरी पडावं, 10 मिनिटं तरी पडावं. पण तू पवित्र आत्मा त्यावेळेस म्हणतो की आता जर पडणार तर पडशीलच म्हणतो. तर पवित्र आत्माचा हात धरतो आणि उठवतो आणि म्हणतो की तुला चर्चला जायचं आहे. कोण सुचवलं? अशा घटना रिलेटेड करा तुमची, मी आता सांगणार. तर वाईट करताना सुद्धा पवित्र आत्मा म्हणतोय वाईट आहे बरं का, येते लक्षात, वाईट आहे तरी करतो, वाईट आहे तरी करतो, वाईट आहे तरी करतो. त्यामुळे मनुष्य पडतो. परंतु ज्या वेळेस मी पवित्र आत्म्याचा आवाज ऐकेल तेच देव मला विजय ठेवतो, तो मला विजय देईल. आणि म्हणून ही गोष्ट आमच्या लक्षात असली पाहिजे की पवित्र आत्मा आमच्याशी बोलतो, पवित्र आत्म्याला ऐकवतो आणि महत्वाच्या गोष्टी सांगतो. प्रिया तुम्हाला जाऊ द्या, आपण वाचूया ते वचन. हालेलुया. मार्क सुसमाचार 16 आणि 14. नंतर 11 जण जेवायस बसले असतात, त्यासही तो प्रगट झाला आणि ज्यांनी त्याला उठल्यावर पाहिले होते त्याचवर त्यांनी विश्वास ठेवला नाही, म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंतःकरणाचे काठिण्य याविषयी त्यास दोष लागला. आमेन. आता हे सर्व शिष्य त्या सर्वांना शिष्यांना भेट दिली होती, सांगितलं होतं सगळ्या स्त्रिया एकमेकाशी बोलतायत, प्रभू उठलाय, प्रभू उठलाय, प्रभू उठलाय. पण यातल्या कोणीही विश्वास ठेवला नाही की प्रभू उठलाय. म्हणून या जेवणावळीच्या वेळेस प्रभू येशू त्यांना दटावतो त्यांच्यातला अविश्वास. आणि पुढे काय म्हटलं? अंतःकरणाचा कठीणपणा. हालेलुया. अंतःकरणाचा कठीणपणा असं म्हटलंय. काही बी वाटेवर पडतो आणि पक्षी घेऊन जातो. आता वाट कशी तयार होते? मी शेतामध्ये तुम्ही गेलात का मला माहित नाही, पण एक वाट तयार असते नेहमी. कुठून निघते, कशी काय काढतात काय कळत नाही. पण एक जण चालला की दुसरा त्याच्यावर, तिसरा त्याच्यावर, चौथा ते जा हे करता करता वाटच तयार होते. तसं मला समजा की अविश्वासणारे विचार आमच्या मनात यावेळेस येतात, त्या सैतानाची वाट तयार होते.
सैतान त्या वाटेवरून ये जा करायला. कारण आम्ही त्या ठिकाणी मनाचा कठीणपणा जाऊन येऊन ती वाट कठीण बनते आणि बी पेरलं तरी ते रुजत नाही. म्हणून सावधान. वाईट विचार येतात पण सतत थांबवा. कुठे वाईट विचार येतात, निगेटिव्ह विचार येतात, तू मला सांगतो येशू जिवंत आहे. आज कुठेतरी मला थांबायचंय आणि येशू ख्रिस्ताचा साठी राजमार्ग तयार करायचा, वाटणे तयार करायचे. राजमार्ग ज्यावेळेस निराशेची विचार, वाचण्याचे विचार, चिंता काळजा, संसाराच्या गोष्टी, एकमेकाच्या विरुद्ध असणाऱ्या गोष्टी यामुळे जी वाट तयार होते ना, त्याच्यावर कितीही वचन पडलं तर पक्षी घेऊन जातात. पक्षी घेते रुजलं जात नाही. विश्वास राहणं लक्षात ठेवा. सर्व चर्चच्या लोकांना मी सांगू इच्छितो, चुकला असा पण क्षमा मागा. वाट तयार होण्याच्या आधीच नांगरून या. कधी कधी वाट तयार व्हायला लागते, बरोबर शेतकरी करतो, आता नांगरून या. तर मला सांगते की वचनाच्या द्वारे नांगरून या, पश्चाताप करा, वळा देवाकडे, पण वाट पडू देऊ नका. सतत अविश्वासाच्या गोष्टी केल्यामुळे, मनाच्या कठीणपणामुळे ती वाट तयार होते आणि आम्ही देवाचे आशीर्वाद कमावतो. आमच्या जीवनातल्या ज्या उत्तम गोष्टी त्या आमच्यापासून हिरावून गेल्या. हालेलुया. मला सांगूया की सगळ्यात उत्तम गोष्ट या शास्त्र भागात मला ती आवडली. जरी मरिया येशूच्या मृतदेहाला तेल लावायला गेली, जरी येशूच्या विराने ती रडत, जरी तिच्या मनामध्ये नाना प्रकारच्या शंका कुशंका येत होत्या, अपयशाची कुठेतरी भावना होती, येशूचं शरीर कोणी नेलं ही चिंता तिच्या नव्हती, पण आनंदाची गोष्ट ही आहे ती त्या कबरेच्या अवतीभोवतीच फिरते. अवतीभोवतीच रडते, परत कबरे जाते, डोकावते, परत इकडे येते, त्या बागेत बसते, त्या बाकडावर बसते, परंतु त्या स्मशानात ती त्या ठिकाणी बसते, ती स्मशानामध्ये फिरते किंवा ते ठिकाण ती सोडून जात नाही. माझ्या प्रिय भाव बहिणींनो, अनेक प्रकारचे निगेटिव्ह विचार येतील, अपयशाच्या गोष्टीतील, दुःख कष्ट येतील, प्रश्नांनी समस्या येतील, पण येशू ख्रिस्ताच्या अवतीभोवती राहण्याचं सोडून आले. ती मरिया येशूच्या कबरेच्या इकडे तिकडे फिरते. एखादी घरी गेली असते, नाही येतो म्हणून घरी गेली असते, पण तिचं तसं नाही झालं की त्याच ठिकाणी रडते, आतमध्ये डुकून पाहते. प्रेत नाहीये तिथं, कुठेतरी त्या झाडाखाली थांबलेली आहे, पण जात नाही गेली. चर्चच्या अवतीभोवती फिरणाऱ्या लोकांना मला सांगू द्या, येशू ख्रिस्त तुम्हाला हाक मारणार आहे, जशी मरियेला हाक मारली. मरिये अशी हाक मार. रेंगाळलेल्या लोकांना हाकेचा आवाज ऐकायला, प्रभू तुम्हाला बोलावत आहे, प्रभू तुम्हाला उत्तर देत आहे, प्रभू आशीर्वादित करत आहे, हे तेव्हाच करे ज्यावेळेस तुम्ही त्या कबरेच्या भोवती रेंगाळताना देवाला दिसता. आणि पुन्हा मग प्रत्येकाला त्या प्रभूच्या सहवासात राहण्याची गरज आहे. त्या प्रभूच्या जे काही त्याने आमच्यासाठी केलेलं आहे त्या सर्व गोष्टी आठवून त्याच्या अवतीभोवतीच राहायचं. मनामध्ये दुःख असेल, निराश असेल, अपयश असेल, चिंता काळज्या असतील, दुष्ण असतील, ऐकायला येतात, पण कबरेच्या अवतीभोवती फिरायचं सोडूच नका. एक ना एक दिवस मला आवाज येईल तुमच्या नावाने, तो हात पडेल, बरे सुहास संजय, आवाज. प्रॉब्लेम कोणाजवळ नाही, सगळ्यांच्या जवळ. म्हणून चर्चला जायचं बंद करावं का? नाही. प्रार्थना करायचं बंद करावं का? नाही. उपासना करायचं बंद करावं का? नाही. ती गोष्ट देवाचा आवाज तुम्हाला ऐकवणार आहे आणि हाक मारणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे तुम्ही ठरवता, देव वेगळंच ठरवतं. हे आमचं म्हणणंच नाही, जायचंच नाही, जायचं. देवाला कसं वाटत? ठीक आहे, मग
मनामध्ये निराशा आहे, दुःख आहे, त्या मृत शरीराला ते सुगंधी द्रव्य लावायची इच्छा निर्माण झालेली आहे, म्हणजे निराशा आलेली आहे. पण मला सांगायची इच्छा तरी आहे की तुम्ही एकत्र यावं, तुम्ही उपासना करावी, तुमचं एकत्र मिळणं सोडू नका असं देवाचं सांग. आणि म्हणून आम्ही जितके एकत्र येतो, उपासना करतो, तितक्या देवाच्या गोष्टी आम्हाला कळतात. आम्ही लूकशुवर्तमान याचा 24 अध्याय 25 वचन वाचलेलं आहे. पुन्हा वाच. लूकशुवर्तमान 24 आणि 25. मग आमच्याबरोबर जे होते त्यापैकी कित्येक कबरेजवळ गेले आणि त्या स्त्रिया सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले, पण त्यांना तो दिसला नाही. तो त्यास म्हणाला, अहो निर्बुद्ध व संदेष्टाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विश्वास धरण्यास मतिमंद मनुष्यानो. आमेन. त्यांना तो का आढळला नाही माहिती का, दिसला नाही? कारण ते निर्बुद्ध होते. काय होते? निर्बुद्ध. येशू तर उठलाय, पण त्यांना का नाही दिसला? येशू उठलाय, फॅक्ट आहे, पण त्यांना का नाही दिसला? त्याला तो दोष म्हणतो, ओ निर्बुद्ध. प्रॉब्लेम तुमच्या ब्रेनचा नाही, तुमच्या मनाचा आहे. मग देवाचं दर्शन का प्राप्त होत नाही? लोक डोक्याने चालतात, मनाने चालत नाही. पण ज्या तुम्ही मनाने चालाल ना, अशक्य गोष्टी शक्य होते. देवाचं दर्शन तुम्हाला पाहिजे. पुष्कळ लोक विचार करताना म्हणतात, डोक्याचा विचार करतात. मला समजाय की या जगी गोष्टीचा विचार लक्षात घेतात, परंतु एकच लक्षात ठेवा, काही झालं तर एकरी वाद सत्य आहे. येशूने माझ्यावर प्रेम केलेलं आहे. येशू माझी काळजी घेत आहे. येशू सोडवायला समर्थ देवाय. येशू मला टाकत नाही, सोडत नाही. येशू माझ्या बरोबर आहे. हा जो विश्वास आहे तो निर्माण. तिथं म्हटलं की अहो निर्बुद्धी व संदेष्टाने सांगितलेल्या सर्व गोष्टीचा विश्वास धरण्यास मतिमंद. हालेलुया. तुम्हाला पाहिल्यानंतर का हेरोड्याचा मतिमंद लोक दिसतात. अशी भली मोठी हाफ पॅन्ट घालतात, आजकाल शर्ट त्यांना घालतात मोठ्याच्या मोठ्या. तशी ख्रिस्ती लोकांची अवस्था. ख्रिस्ती लोकांचं तसंच मतिमंद. डोक्याने चाललं की काय करणारच. हॅलो, डोक्याने आम्ही चाललो की त्या मतिमंदासारखी आमची अवस्था होईल. हाफ पॅन्ट घालावं लागेल मोठी मोठी, आणि काय पण आहे म्हणून. पण जो तुम्ही हृदयाने चालला तर देवाचं रूप तुमच्यामध्ये तयार आहे. प्रभू तुमच्यामध्ये तयार. तुम्ही त्याला पहा. आणि म्हणून त्या येशू ख्रिस्ताला का पाहिलं नाही? कारण ते निर्बुद्ध आणि मतिमंद झाले होते असं देवाचं सांगतं की समस्या ही त्यांच्या मस्तकामध्ये नाही, बुद्धीमध्ये नाही, बुद्धीमध्ये नाही, त्यांच्या हृदयामध्ये. हा हृदयाचा प्रॉब्लेम. म्हणून येशू ख्रिस्ताला बुद्धीत घेऊ नका, हृदयामध्ये घ्या. आता बुद्धीत घेतलं तर काय होतं माहिती का? 100 स्तोत्र पाठ, 23 स्तोत्र कुठं? पण हृदयात गेल्यानंतर मला रोज अनुभव होईल की परमेश्वर माझा मेंढपाळ, तो माझं राखण करतो, सांभाळतो, मला विजयी करतो. ही गोष्ट जर तुम्ही हृदयाने घेतली तरच घडेल. पण तुम्ही बुद्धीने घेतले, पाठांतर माझं हे वचन पाठ आहे, ते वचन पाठ आहे, ते उपासनाचं घेतलं तर ते गीत पाठ आहे, त्याचा नंबर पाठ आहे. बुद्धीनं जाऊ नका, हृदयानं जा. येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये राज्य करतो, येशू तुमच्यामध्ये वस्ती करतो. आणि म्हणून ही गोष्ट आम्हाला लक्षात घेतली पाहिजे की प्रभू आमच्याबरोबर असतात. ज्यावेळेस ते अम्माऊस गावाकडे निघाले, संध्याकाळ झाली, येशू ख्रिस्ताने पुढे जाण्याचा रोख दाखवला, पण गेला नाही बरं का, त्याला जायचंही नव्हतं, फक्त रोख दाखवला, मी पुढच्या गावी जातो. पण चांगली गोष्ट ही की येशूच्या सहवासात राहून थोडं का होईना त्यांच्यामध्ये चांगला आहे. डवळ्या शेजारी बांधला पोळा. 3.5 वर्ष येशूच्या सहवासात राहून एवढे तरी गुड मॅनर्स आले. आमच्या संगती जेवायला बस संध्याकाळचे
संध्याकाळी जाईल. आमच्या काही काही लोकांना गुड मॅनर्स असले म्हणजे त्यांना वाटतं की एकदम स्वर्गाला हात पोहोचले, त्यांना खूप बघत. पण ती गोष्ट त्यांच्या जीवनात ठरली, परंतु त्या गोष्टीचा त्यांनी फायदा घेतला आणि म्हटले की प्रभू येशूला म्हटले मनुष्या आमच्या संगती का. आता मला सांगू की ते काही प्रमोशन नव्हतं, ते संध्याकाळचं जेवण प्रमोशन होतं का? त्यांचं साधं जेवण होतं, संध्याकाळी जेवायचं झोपायचं, ते साधं जेवण होतं, प्रमोशन नव्हतं. येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करणार आहे. फक्त स्पेशल ठिकाणी नाही, सामान्य ठिकाणी सुद्धा देव चमत्कार करणार. फार मोठ्या मोठ्या गोष्टीची मोठ्या मोठ्या ठिकाणासाठी अपेक्षा करतात, पण मला सांगू द्या की देव तुमच्या जीवनात चमत्कार करेल तो एका साधारण स्थितीमध्ये करतो. देव हळूवारपणे चमत्कार. काही काही लोकांना वाटतं का चमत्कार चमत्कार चमत्कार. अहो एक दिवस आता असा येणार आहे, बायबल सांगतं प्रगत, मूर्त्या सुद्धा बोलायला लागतील. बापरे एवढा मोठा सेवक आहे, मूर्त्या बोलायला लागतात. म्हणून चमत्कारावर जो विश्वास ठेवतो त्याची फसगत होते, पण जो देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो तो कधीच हारणार. अशी मत येणार आहे प्रगटीकरणाच्या दिवसात. चमत्काराबद्दल मी देवाचा धन्यवाद करतो. असू द्या, ते बाय प्रोडक्ट आहे, बाय प्रोडक्ट. मेन प्रोडक्ट हे आहे येशू ख्रिस्त आहे, त्याचं ज्ञान आहे, त्याचं वचन. पण काही काही लोक बाय प्रोडक्टला जास्त महत्व देतात, इतर गोष्टी. पण आज मला लक्षात घ्यायचंय की मला वाचवणारा चमत्कार नाही. मला फार वाईट वाटतं एक गोष्टीचं, मी फार विचार करतो. आज लाजरस मेलेल्यातून 3 दिवस 4 दिवस झाले जिवंत झाला आहे की 4 दिवस मेलेला कबरात ठेवलेला जिवंत झाला. त्याच्यानंतर कुठे तो ऐकायला मध्ये पाऊल आहे, पेट्रोल आहे, आमचे तो लाजरस कुठे आहे. म्हणून चमत्कारावर विश्वास, देवाच्या वचन, पौलाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला, पेत्राने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. या ज्या क्षणिक गोष्टी आहेत, ज्या काही महत्वाच्या नाही. लाजरस मेलेल्यातून 4 दिवस उठला. मला तर माहिती आहे की आमच्या भारत देशामध्ये धार्मिक क्षेत्र बंद असत. इथे लाजरस इथं होता ना, इथं पुरलेला आहे आणि आपण चला जाऊन भेटायला लागला. अहो 4 लोक ठिकाणातून लोक त्या कबरीला भेटायला लागले. ते लाजरस इथंच होता. अहो तो लाजरस कुठे संबंधच कुठेच दिसत नाहीये. म्हणून मला सांगू द्या, देवाच्या वचनावर विश्वास, अशक्य गोष्ट शक्य करणारा सेनाधीश परमेश्वर, त्याच्या वचनात सामर्थ्य, त्याच्या नावात सामर्थ्य. आणि ही गोष्ट मी आता गेली 43 वर्ष या महाराष्ट्रात ओरडून सांगतो, वचनावर विश्वास ठेवा. मनुष्यावर नव्हे, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. रॉबिन भारतवर पण नाही, त्याच्या मुखातून येणाऱ्या देवाच्या वचनावर विश्वास. ते वचन अशक्य गोष्ट शक्य करतं आणि मोठमोठे चमत्कार आमच्या जीवनात. एक शेवटी जाता सांगतो, येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला ही घटना लोकांच्या जीवनामध्ये कार्य करणारी ठरली. हे आमोजकडे मागे गेले होते, त्यांना देवाने पुढे आणलं. आज मला सांगू की जो कोणी विश्वासात मागे गेलेला आहे ना, हाक मार येशूला, तो तुला पुढे घेऊन येईल. एखादा संकटामध्ये सापडलाय, प्रॉब्लेम मध्ये आहे, तर मला सांगते हाक मार येशूला, तो चमत्कार करेल. दुःखी, कष्टी, लाचार हॉस्पिटलमध्ये कोणी आहे काय, मी त्यांना सांगू इच्छितो, येशूला हाक मारा, तो तुम्हाला बरं करेल. प्रेज लॉर्ड. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही येशूवर विश्वास ठेवला पाहिजे, येशूला शरण गेलं पाहिजे, येशूला हाक मारणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही येशूला हाक मारतो, जशी मरियेला येशूने हाक मारला, तुम्ही येशूला हाक मारा, तो तुम्हाला हाक मारा. येशू त्या कबरेच्या ओटी रेंगाळली, मरिये येशूने हाक मारलं, मरिये. तर मला सांगते की आज तुमचा कोणताही प्रॉब्लेम असेल सुटलेला,
कारण तुम्ही येशूला हाक मारलेली आहे, मनुष्याला नव्हे, येशूला हाक मारली. नक्कीच येशूच म्हणेल तुमच्या नावाने हाक मारून म्हणेल, मरिये. हालेलुया. आज जागी व्हा. पुनरुत्थान पुन्हा एकदा सांगतो, सेलिब्रेशन साठी नाही हो. पुनरुत्थान सांगण्यासाठी, पुनरुत्थान बिर्याणी खाऊन झोपण्यासाठी नाही, पुनरुत्थान जाऊन लोकांना सांगण्यासाठी. आणि म्हणून आज आपण पुनरुत्थान सणाचं महत्त्व ओळखूया. लोकांनी कुपमंडूक ते केलेलं आहे. बेडकणे काय का कुपमंडूक म्हणतो. कुप म्हणजे विहीर नाही, एक छोट्याशा विहिरीमध्ये बेडूक असतो, त्याला वाटतं एवढंच. तसं ख्रिस्ती लोकांनी सेलिब्रेशन करायचं, झोपायचं, घरी यायचं, मग दुसऱ्या दिवशी कामाला जायचं. मर्यादित नाहीये पुनरुत्थान. पुनरुत्थान तुम्ही सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. सर्व लोकांना सांगा येशू ख्रिस्त जिवंत. हालेलुया. आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा, प्रभू तुमचं सहाय्य करू. याचा आपण प्रार्थना करणार आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू राजा. हे परात्परांच्या प्रभू तुला धन्यवाद. अभी सण साजरा करणारे ख्रिस्ती होऊ नये, तर जिवंत देवाची सुवार्ता सांगणारे ख्रिस्ती लोक आम्हाला बनव. केवळ सण साजरा करून घरामध्ये बसण्यापेक्षा अतिशय महत्वाचं आहे जाऊन सर्व सुवार्तेने सुवार्तेची घोषणा करणे. आजच्या दिवसाचं महत्व हेच आहे, जाऊन सांगा. या पहा जाऊन सांगा, या पहा जाऊन सांगा. आज प्रत्येकाने या गोष्टीचा ध्यास घ्यावा. पहिले या आणि पहा म्हणजे साक्षीदार आहात. या आणि पहा म्हणजे तुम्ही साक्षीदार आहात. युअर विटनेस, साक्षीदार आहात. पण त्याच्यानंतर देवाने सांगितलं की आता जाऊन सांगा. हे सांगणं आशीर्वादित ठरेल, कारण तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. तुम्ही येऊन पाहिलेला आहे येशू ख्रिस्ता, तो तुम्हाला सामर्थ्य पुरेल.